हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. मी वैशाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर सगळीकडे चर्चा चालूच आहे. म्हणजे सगळे क्रिएटर्स वगैरे सांगतायत की यूट्यूबचा क्रिएटेरिया चेंज झाला आहे. ते माझं एकच म्हणणं आहे. आता म्हणजे तुम्ही माझं चॅनल चेक करून मला प्रश्न करणार की तुझं तर चॅनल अजून मॉनिटाईज वगैरे झालं नाही. तर मी सुद्धा आता प्रयत्नच करते आहे. पण आता मी गेले 5-6 महिने झाले यूट्यूबवर आहे. तर मला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती आहे. म्हणून म्हटलं ज्यांना कुणाला यूट्यूब आता चालू करायचं आहे, म्हणजे भविष्यात लॉगिंग चालू करायचा विचार करत असाल तर आत्ताच ही वेळ आहे. कारण मग आत्ता जर समजा जे काही आता चालू आहे सगळीकडे चर्चा क्रायटेरियाबद्दल मॉनिटायझेशनच्या, तो जर 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार आहे. तर फक्त आता आपल्याकडे 5 महिने आहेत. जर तुम्हाला म्हणजे तुमच्याही मनात विचार असेल व्लॉगिंग वगैरे चालू करायचा किंवा यूट्यूबवर येण्याचा, तर आत्ताची वेळ आहे. प्लीज उशीर करू नका, आत्ताच चालू करा. कारण मग आत्ताच आपल्याला 4,000 अवर्स करायला इतका टाइम जातोय किंवा इतकं कठीण जातंय, तर 8,000 अवर्स करायला किती वेळ जाणार आहे. तर म्हणजे जो काही मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे तो 4,000 तासवरून 8,000 तास होणार आहे असं म्हणण्यात येत आहे. आणि शॉर्ट्ससाठी 10 मिलियनवरून 20 मिलियन्सवर एवढा जाणार आहे. तर आत्ताच एवढा कठीण जातोय. कारण माझ्यावरून सांगते एक सबस्क्रायबर गेन करायला किंवा वॉच अवर्स वाढवायला किती कष्ट करावे लागत आहेत. तर मग तर याच्यापेक्षा जो टाइम डबल होणार आहे त्याच्यासाठी तर किती वेळ जाणार आहे. म्हणून प्लीज टाइम घालवू नका. जर तुमच्या मनात असेल विचार असेल तुम्हाला व्लॉगिंग वगैरे करायची आहे किंवा यूट्यूबवर यायचं आहे, दुसऱ्या कुठल्या याच्यात व्हिडिओ बनवायचे आहे, ट्रॅव्हल फूड रेसिपी वगैरे, तर प्लीज आत्ताच चालू करा. आणि जे काही असतात आपले एक्सक्युजेस असतात की माझ्याकडे कॅमेरा नाही, माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही, तर प्लीज याचा विचारच करू नका. कारण हे नसतानाही करू शकता. साध्या आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधून सुद्धा छान व्हिडिओ शूट होता. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकतात. माझे सगळे व्हिडिओ मी अँड्रॉइड मोबाईलमध्ये माझेवाले शूट करत असते. आता क्वालिटीमध्ये थोडासा फरक येतो, पण काय म्हणतात त्याला, काही अटी किंवा एक्सक्युजेस न देता प्लीज चालू करा. सुरुवात तर करा. म्हणजे सुरुवातीला होतं, येत नाहीत व्ह्यूज वगैरे, येत नाहीत किंवा कुणी आपलं चॅनल चेक करत नाही, यूट्यूब आपलं चॅनल पुढे नेत नाही, तर सुरुवात करा. कंटिन्युअसली अपलोड करत राहा व्हिडिओ. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. एकदा आपण व्हिडिओ अपलोड करत राहिलो ना, मग आपल्याला सवय पण होते आणि आपण विचारसुद्धा करत नाही की माझा व्ह्यूज येत नाही आहे चॅनलला किंवा माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे, याचा आपण विचार करत नाही. कारण एकदा सवय झाली की आपण कंटिन्युअसली ते करत राहतो. तर अशा कोणत्याही गोष्टीचा म्हणजे विचार न करता की लोक काय म्हणतील किंवा माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे कॅमेरा नाही, माझ्याकडे ट्रायपॉड नाही, माईक नाही माझ्याकडे, याचा विचार न करता प्लीज आत्ताच चालू करा. कारण ही वेळ गेली की मग असं नाही की तुम्ही परतही करू शकत नाही, नंतरही करू शकशाल, पण तुम्हाला खूप वेळ लागेल. कारण आत्ताच एवढं करायला, आता मला माहिती आहे 5-6 महिने झाले मी करते आहे, मलाच एवढं सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम गेन करायला खूप टाईम जातोय. तर मग तो तर डबल होणार आहे, त्याला भरपूर वेळ जाणार आहे. त्यापेक्षा आत्ताच चालू करा. लोकांचा विचार करू नका की लोक काय म्हणतील का. कारण लोकांना काय, घरी बसलं तरी लोक नावच ठेवतात आणि काही केलं तरी लोक नावच ठेवतात. त्यापेक्षा कुणाचा विचार करू नका. तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला विचार असेल तुमच्या डोक्यात चालू करायचा, तर प्लीज चालू करा. कारण एकदा ही वेळ निघून गेली की मग नंतर फार कठीण होणार आहे. आणि बघा, विचार करा, पटकन चालू करा. जे एक ते म्हण पण आहे ना, कल करे सो आज, म्हणून मग आत्ताच चालू करा. शूट करा, डेली शूटिंग करा. काय दाखवायचं असतं, लॉगिंग जर करायची असली तर मी तरी काय दाखवते, सकाळी उठल्यावर आपण काय चहा घेतो, नाश्ता, जेवण, दुपारची कामं आपली दिवसभराची, मुलांना सांभाळणं, मुलांचा अभ्यास, हेच काही शूट करत असतो आपण. तेच शूट करा, थोडं थोडं अपलोड करा. आधी शॉर्ट चालू करा, शॉर्टमधून अपलोड करा. मग तुम्हाला आयडिया येत राहील. लॉंग व्हिडिओ कसे बनवायचे याची आयडिया येईल. नंतर मग
म्हणजे सवय झाली की आपोआप, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला कंटेंट सुचत नाही. म्हणजे चालू करायच्या आधी असं होतं की काय शूट करायचं, काय अपलोड करायचं. तर एकदा स्टार्ट केलं की आपोआप आपलं डोकं त्या दिशेने चालायला लागतं, आपल्याला कंटेंट सुचायला लागतात. म्हणजे काय म्हणतात, आपण साधं जरी बसलो ना तर आपले विचार येतात, अरे आपण हे बघतोय, हा हे शूट करायला पाहिजे, असं होतं. म्हणजे एकदा आपण त्या याच्यात उतरलं की आपलं बरोबर डोकं त्या दिशेने चालायला लागतं आणि आपल्याला कंटेंट सुचायला लागतात. त्यामुळे उशीर करू नका. म्हणजे 2027 खूप हार्ड जाणार आहे, त्यापेक्षा 5 महिने आहे. आता मला 5-6 महिने झाले, नाही झालं माझं. कदाचित असं असू शकतं की लोकांना तुमचे व्हिडिओ आवडू शकतात आणि 2027 लागायच्या आधीच, म्हणजे ह्या 4-5 महिन्यातच तुमचं चॅनल मॉनिटाईज पण होऊ शकतं. असंही होऊ शकतं, कारण कुणात काही क्वालिटी असते आणि कुणाला समोरच्याला कुणाचं काय आवडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे विचार करू नका की माझ्यात हे स्किल नाही आहे, म्हणजे मी बोलू शकत नाही किंवा काय. सुरुवातीला होतं 15 दिवस, महिनाभर होतं, म्हणजे वाटतं आपल्याला की मला नाही जमत आहे, आपल्यालाच आपला आवाज ऐकूसा वाटत नाही. म्हणजे माझ्यासोबत पण असं झालेलं आहे. एक 10-10, 15-15 वेळा, काय 20-50 वेळा मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण माझाच आवाज मला कसा तरी वाटायचा ऐकायला. पण एकदा सवय झाली की ते आपल्यालाही आवडायला लागतो आणि समोरच्याला. कधी कधी मलाच असं होतं, अरे माझा आवाज तर चांगला नाही, पण मला कमेंट येतात की ताई तुमचा आवाज किती छान आहे, तुम्ही किती छान बोलताय. म्हणजे एखादा असा पुश जरी मिळाला ना एखाद्या कमेंटवरून, तरी आपण कन्सिस्टंट राहतो. त्याच्यामुळे फार विचार करू नका, लगेच स्टार्ट करा. आणि माझं चॅनलसुद्धा चेक करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करत जा. तर चला, आजच्यापुरतं एवढंच. आणि शेवटी हेच सांगते, उशीर करू नका, आत्ताची वेळ आहे आणि आत्ता स्टार्ट करा आणि बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. तर चला, बाय.